कोल्हापूरचे आमचे पत्रकार बांधवांना भेटण्याची संधी मिळालेली आहे। एका काळ तुमच्या सोबतच मी पत्रकारही होतो, आज एका वेगळ्या रोलमध्ये आलेलो आहोत। आणि आज येताना आम्ही सोलापूरमध्ये थांबलो होतो। सोलापूरच्या काही गावाचा जे संपर्क तुटलेला होता, जे लोक रिलीफ कॅम्पमध्ये होते, तिथे मी काही वेळ थांबलो। आमचे जे तिकडचे पदाधिकारी आहे ते काही वाटण्याचा कार्यक्रम करत होते। तर मीही लोकांना जाऊन फक्त विचारलं की आपल्याकडे काय आहे। ठीक आहे, जे लोक स्वतःहून जे करत आहे आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे की आज जेव्हा जेव्हा कुठेही अशा प्रकारची घटना घडतं किंवा दुष्काळ असू द्या किंवा अतिवृष्टीचं नुकसान जे झालेलं आहे, ते सामान्य लोक धावून जातात मदत करण्यासाठी। ते आम्हाला तिथेही बघण्यात आलेलं आहे। ठीक आहे, माझ्या पक्षाचा असू द्या, कोणत्या सामान्य माणूस असू द्या, जे काहीतरी आणत होते, ती अपेक्षा सरकारकडून असते। आणि जेव्हा सरकार आज काय झालेलं आहे की सर्व जिल्ह्यामध्ये नेत्यांचं जे आहे ते फक्त आपला दौराचा कार्यक्रम येत आहे। जेव्हा एका मोठा नेता दौऱ्यासाठी येतो तर तिथे कलेक्टर, तहसीलदार आणि सगळं मंडळी जे आहे ते त्यांच्या मागे राहायला पाहिजे प्रोटोकॉल प्रमाणे, आणि त्यांना ते तामझामही पाहिजे असतं। आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप मोठे मोठे गप्पे मारतात की आपण देशामध्ये किती आपली चांगली टेक्नॉलॉजी झालेली आहे, IT मध्ये आपण किती पुढे आलेले आहे। मला असं वाटत नाही आहे की तुमचे नेते दौरे करण्यानंतर ते काही तो आम्हाला रिपोर्ट देणार आहे। तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गुगल मॅप काढला आणि स्क्रीनवर बघितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, छोटा छोटा गाव का असू ना, तिथे काय परिस्थिती आहे ते तुम्हाला ते गुगल मॅप्सवर ते तुम्ही बघितलं असतं। पण तुम्ही आता जे टाइम बाय करत आहे, ते टाइम कशामुळे बाय करत आहे, काय कारण आहे की मदत देण्यासाठी सरसकट मदत पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी आहे, आमचीही तशी मागणी आहे आणि खूप सारे पक्षांनी अशी मागणी केलेली आहे की सरसकट तुम्ही काय देणार आहे याच्या बाबतीत ते एक कॅबिनेट मीटिंग मध्ये ते सगळं चित्र बघून ते निर्णय घेऊ शकतं। पण का घेत नाही आहे हे आश्चर्याची बाब आहे। आणि जितकं तुम्ही टाइम बाय करणार आहे, सोशल मीडियावर मी अनेक असे क्लिप्स बघितलेले आहे की आम्ही आत्महत्या करण्याचा काही शेतकरी प्रयत्न करत आहे, लोक त्याला हे करत आहे, रोखत आहे की नाही करायचं। तशी वेळ येऊ नये। कोणत्याही एका शेतकऱ्याचाही मृत्यू झाला किंवा आत्महत्या झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ते सरकारची असणार आहे। म्हणून आमची विनंती आहे की आता हे दौऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहे ते रद्द करा, मुंबईला सगळ्यांना बोलवा आणि आपल्या आमदार, खासदार, नेत्यांकडून तुम्ही सगळं माहिती गोळा करा आणि लवकरात लवकर याच्या बाबतीत निर्णय घ्या। काय आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे नाही का, आज न्यूजपेपरच्या छोट्याशा जे संक्षिप्त बातम्या असतं ना, त्याच्यामध्येही मला वाटत आहे की ते पण आता संपलेलं आहे की शेतकऱ्याची आत्महत्या म्हणजे सामान्य बात हे आहे। बहुतेक न्यूजरूम मध्ये ही चर्चा की कोणत्या गावामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे तर आपण त्याची बातमी करू का? अरे केलं तर ते संक्षिप्त मध्येही करणार आहे की या गावामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हे खरी गोष्ट आहे की देशामध्ये आजही आपण महाराष्ट्राला काहीही म्हणा की आपला इतका ऍडव्हान्स डेव्हलप्ड स्टेट झालेला आहे, पण देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होत आहे तर आजही याच महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये की आम्ही हे करणार, देणार, स्टडी करत आहे, रिपोर्ट मागवत आहे, अरे कशाला? तुम्हाला कळत नसेल तर आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला दाखवते गुगल मॅपवर की कोणत्या गावामध्ये कशी परिस्थिती आहे, कोणत्या गावाचा संपर्क तुटलेला आहे। तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊन बोट मध्ये जाऊन मग 4-10 मीडियावाल्यांना घेऊन जाऊन हे सगळं नाटक आणि नौटंकी करण्याची वेळ संपलेली आहे। आता शेतकऱ्यांना सरसकट लवकरात लवकर जे पाहिजे मदत, ते मदत कधी घोषणा करणार आहे याच्या बाबतीत बोला।
एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, इतके सारे नेते मंडळी. एक सेकंड, माझ्या सोलापूरचे ते जिल्हाध्यक्ष आहे, त्यांनी अनेक दिवसापासून त्यांच्या अनेक गावामध्ये, मी आज येणार होते, मलाही माहित नाही होता की या गावामध्ये त्यांचा हे वाटण्याचा कार्यक्रम होता. आता जेव्हा मी गेलं तर मी जास्त वेळ तिथे थांबलं नाही, कारण इतके सारे मीडिया लोक होते. पहिलेही लोक जे आहे ना, तू खूप त्रस्त आहे, म्हणजे इतकं अटेन्शन त्यांच्यावर. तर मी त्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांना विचारलं की काय इथे आहे. तर त्यांनी सांगितलं की सर, जो आम लोग है वो ला ला के कुछ ना कुछ दे रहे हैं. आमच्या माणसानेही दिले. आम्ही जेव्हा रस्त्यात येत होतो तर त्यांना एक फोन आला की दोन सरपंच जे होते दुसऱ्या गावाचे, त्यांना हे वाटलं की फक्त या गावाला कशाला देतात, आमच्या गावालाही चला करके. तर ते गाडी दुसऱ्या गावाला घेऊन गेले ते. मग त्यांचं भांडणं सुरू होतं गाडीमध्ये की कशाला आपण या गावाला दिलेले आहे, आपण या गावाला देऊ आणि दुसरी गाडी उसमे. पण ते काहीतरी असं झालेलं आहे. याचा अर्थ हे नाही आहे. बघा, अशा वेळी कोणीही माणुसकीच्या दृष्टीने काम करणार आहे, आणि आमच्याकडून तर तुम्ही अपेक्षा करूच नका की आम्ही फक्त असं हे करण्यासाठी. मी तर हातही लावत नाही होतो उसमे. माझ्या जेव्हा आम्ही काम करतो ना, की मतलब कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करून करत नाही आहे. तर हे जे आहे, कोणीतरी विरोधक असेल की आम्ही तर गेलो नाही तिथे मदत करण्यासाठी, ते एमआयएम पक्षाचे लोक आले मदत करण्यासाठी, तर काहीतरी त्यांच्याकडून काढायचं म्हणून त्यांनी काय दिलं. आणि मी काय वापरणार आहे का ते? कोण वापरणार आहे? त्यांच्यासाठी चांगलं होतं, पण तिथे काही 2-3 सरपंचामध्ये काहीतरी हे झालं म्हणून ते गाडी तिथून गेलेली आहे. आपण त्याच्या बाबतीत सविस्तर चौकशी करा, आपल्या रिपोर्टरला विचारा. आम्ही तुम्हाला नाव सांगतो की कोणते सरपंच होते. मी स्वतः, माझा व्यक्तिगत मत हे आहे की आपण जेव्हा मदत करतो तर आपण राईट हँडने मदत करणार असेल तर लेफ्ट हँडलाही याची जानकारी होऊ नये. म्हणजे एक कहावत है ना उसके अंदर कि आप दाएं हाथ से मदत कर रहे हैं तो बाएं हाथ को भी पता नहीं चलना चाहिए. म्हणजे आपण ही बघितलं असेल आणि आपण छापले असेल की 6 केले केळी 6 केळी घेऊन हस्पतालमध्ये जाऊन कोणाचा वाढदिवस साजरा करण्याचा किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये असं गरीब पेशंटांना 6 केळी वाटप करताना फोटो काढायचे आणि ते छापून आणायचे. हे मदत नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत नाही आहे. माझ्या पक्षाच्याही म्हणजे त्या गाडीवर होतो, मी पण स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा वेळी कोणीही आपला, मी माणूस म्हणून तिथे गेलो होता. मी एमआयएम पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने नाही गेलो होतो. कोण हे मदत घेणार आहे हेही मला माहित नाही आहे, आणि तसाहीच करायला पाहिजे मला असं. पण सगळ्यांचं आपला दृष्टिकोन वेगळं असतं. हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे, जे खासदार आहे, ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना 3 वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड, ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला ही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं, जेव्हा मी कोल्हापूरच्या जवळ होतं, की काही संघटन जे आहे विरोध करत आहे. मी म्हटलं, आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल त्या संघटनातले, बहुतेक नसणार शिकलेला, तर कोणीही एक त्या स्टेजवर या, आमच्या स्टेजवर या, आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे. आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंदूर होता, तेच असदुद्दीन अवैसी जगात फिरले, मुस्लिम कंट्रीज मध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे, सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे, हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवैसीची ओळख. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं, आणि त्याचं कारण एक होतं की आम्ही ते
क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मग मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं की असा बाईट द्या की हम मैच जीतने के बाद हमने हाथ नहीं मिलाए. मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का? कॅच पकडताना हे नॉनसेन्स जे हे होतं ना, सगळ्यांना आनंद झाला, जिंकलं. पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआई ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कि नहीं बीसीसीआई को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम बीसीसीआई को, हम आईसीसी को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सुना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. एक खेळ आहे, कोणी खेळणार, जिंकणार, कोणी, पण ऑपरेशन सिंदूर कशामुळे झाला? सामान्य असं लोक काश्मीरमध्ये फिरत होते, आतंकवादी चलत चलत आले, टहलते टहलते हुए आए, धड़ाधड़ मार दिए, निकल के चले गए. काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तान, ज्या परिवारातले लोक आपले जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये, त्यांच्यावर क्या बीत रही होंगी उनके ऊपर, आप सोचिएगा. आहे की म्हणजे मला काही आश्चर्य वाटत नाही. म्हणजे तुम्ही एक टीव्ही स्टुडिओवर, ज्या माणसाचं नाव मी ऐकलं नाही आहे, तुम्ही सांगत आहे यांनी केलेलं आहे, जेव्हा लोकसभेमध्ये एक सत्ताधारी पक्षाचा खासदार मुसलमानांना उद्देशून जेव्हा पंतप्रधान बसलेले आहे, जेव्हा स्पीकर त्या कुर्सीवर बसलेले आहे, तेव्हा त्यांना ते ए लांडे, ए कटवे, ए मुल्ले, ए ते आतंकी, त्या लोकसभेमध्ये बोलणारा खासदाराला कोणी रोखलं नाही. ज्या विधानसभेमध्ये आपण सगळे पक्ष कोणीही असू द्या, आपण कायदे बनवायला तिथे चाललेले आहे, त्या विधानसभेमध्ये मारामारी होत असेल तर एका टीव्ही स्टुडिओ मध्ये कोणीतरी असं बोलत असेल तर काय त्याचं ओव्हरऑलच असं एक सिच्युएशन निर्माण झालेलं आहे की त्याच्या बाबतीत आपण काहीही करू शकत नाही आहे. मी माझी गाडी पाठवतो सतीश पाटील साहेबांकडे, त्यांना आवर्जून मी आमंत्रित करतो, तुम्ही आमच्या स्टेजवर या किंवा तुम्ही एक आयोजन करा. ओवेसी साहेब नाही तर इम्तियाज जलील तुमच्या सोबत बसायला तयार आहे, सगळं पत्रकार मंडळी आपण बसतील. तुम्ही विरोध करत असेल ना तर तुम्ही मला सांगा या गोष्टीचा विरोध करत आहे का, तर मलाही कळेल. मला एका चॅनलने आता हे केलं, फोन केलं, तर मी म्हटलं तुम्ही मला सांगा की कशामुळे ते विरोध करत आहे, काहीतरी कारण असायला पाहिजे ना की या वक्तव्याचा आम्ही विरोध करत आहे. कशामुळे? हे की तासभर नाही, ते 15 मिनिटाचं आहे. ते जे वाक्य होतं ना ते कधीचं होतं? 2012, आपण 2025 मध्ये आहे. हो, त्यांनी केलं होतं. आणि एकमेव अकबरुद्दीन अवैसी असं नेता होतं की ज्याला या वक्तव्यावरून जेलमध्ये पाठवण्यात आले होते, जेलमध्ये. आता त्याच्यापेक्षा भयानक वक्तव्य मी दाखवू की ज्याच्यावर साधा FIR रजिस्टर करण्यात. आता पोलीसवाले आले होते नोटीस द्यायला, त्यांनाही दिले आणि मलाही दिले की हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही. मी म्हटलं की मग स्टेजवर दाखवू का मी कोण कोण लोक काय काय बोलतात आणि आपण गप्प बसतात त्यावेळी. सगळं नियम आमच्यासाठी. तर हे जे 2012चा संपलं ना, 2025 मध्ये आहे. आणि ते भाऊ आले का, त्यांचे मोठे बंधू आले ना, त्यांच्या बाबतीत काहीतरी बोला ना की यांनी असं बोललं होतं म्हणून आम्ही त्याचा विरोध करत आहे. त्या माणसाला शिक्षा झाली होती, कोर्टाने शिक्षा दिली होती आणि नंतर केस चालला
आणि कोर्टाने त्याला निर्दोष सोडलं. आता तुम्ही तेच एक 100 वर्ष हेच चालणार की त्यांनी असं म्हटलं होतं. आपण ऐकलं असेल बाळासाहेब ठाकरेंचे भाषण कसे होते, प्रवीण तोगडियाचे भाषण कसे होते. इतके सारे जे महंत साधू लोक आज नवीन नवीन तयार झालेले आहे ते कशा प्रकारचे वक्तव्य करत आहे. हे अहमदनगर मध्ये ते कोण छोटासा ते जे आहे ते काय बोलतात, ते काय बोलतात म्हणजे एकदा कधी त्याच्या बाबतीत तुम्ही विचारणार नाही, बोलणार नाही. आम्ही जास्त महत्व देत नाही. काय बोलू मी. हो सन्मान्य सदस्य साहेब, तुम्ही विरोध करत आहे, तुमच्यात खूप खूप धन्यवाद करते. या देश कुणाच्या बापाचा नाही आहे. पुन्हा एकदा आपल्या चॅनल मध्ये सांगतो, या देशामध्ये राहणारा सगळं जाती धर्माच्या लोकांचा हा देश आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज ही इतकंच त्या देशावर त्यांचाही अधिकार आहे. आणि तुम्ही विरोध करत असेल तर तुम्ही मला सांगा की इम्तियाज जलीलचा किंवा असदुद्दीन अवैसीचा या कारणाने आम्ही विरोध करत आहे. अरे कोणीही चिल्लर चालर उठतो, पोलिसांकडे जातो आणि त्यांना माहित आहे की आपण पोलिसांकडे जाऊन असं मेमोरंडम दिल्यानंतर बाहेर एक 25 मीडियावाले उभे आहे, एक नवीन नेता तयार होतो. काहीतरी घाणेरडं बोलून आम्ही प्रयत्न करत आहे की कोल्हापूरमध्ये असू द्या, सोलापूरमध्ये असू द्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व तयार करण्याची आवश्यकता आहे आणि एक सेन्सिबल लिडरशिप. असदुद्दीन अवैसी साहेबांचं एकच स्वप्न आहे की आमच्यामध्येही काही लीडर्स तयार होण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारचे जे संघटनाच्या बाबतीत त्यांनी बोललेले आहे ना उसके अंदर, तशा प्रकारचे लोक नाही, काही सेन्सिबल लिडरशिप जे आहे ना ते तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं काम सुरू आहे. नाही साहेब, मी माझा एक स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्राच्या अध्यक्ष या नात्याने की आम्ही यावेळी महाराष्ट्राचे सगळे निवडणूक आम्ही लढणार आहे. ते महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळे. कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की ज्या पक्षाच्या बाबतीत असं बोलायचं की नाही एका खासदाराचा ते पक्ष आहे, हैदराबाद पुरता मर्यादित आहे. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसेल की आमचे जिल्हा परिषदचेही सदस्य जिंकून येणार आहे आणि पंचायत समितीचेही सदस्य आमचे गावागावामध्ये आम्ही अनटचेबल आहे सर. आम्हाला कोणीही टच करायला तयार नाही. आता काय आहे की त्यांचे जे प्रमुख आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की आम्ही MIMशी युती करणार नाही आहे. ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे, आम्ही त्याचा आदर करतो. पण याचा अर्थ हे होत नाही आहे की आज मी चॅलेंज करतो, MIM पक्ष एकटा लढायला तयार आहे. भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या लढण्यास तयार आहे का? तुम्हाला याची क्रचेसची आवश्यकता कधी पड़ता, जेव्हा आपण कमजोर असताना कि कोई तो भी यार एक आध पार्टनर अपने को चाहिए साथ में करके उसमें लड़ो, आप भी लड़ो और हम भी लड़ते हैं, देखा जाएगा, घोड़ा मैदान सामने रहेगा, फिर देखा जाएगा करके उसमें. लेकिन हर कोई बड़ी बड़ी पार्टियां जो है, उद्धव ठाकरे राज ठाकरे को मनाने में लगे हुए हैं. राज ठाकरे के घर के ऊपर देवेंद्र फडणवीस साहब बार बार जाके है तो पहुंच जा रहे हैं कि करमत दोस्ती, मेरे हालत खराब हो जाएगी करके. तो ये सब जो चल रहा है ना, ये खौफ का माहौल है, डर का माहौल है. मी माझ्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेऊ, माझ्या पक्षाच्या वाढवण्यासाठी मी काम करू की माझ्यामुळे कोणाला फायदा होतो, कोणाला नुकसान होतो, घाटा होतो. सर्व पक्ष आहे रजिस्टर्ड, इलेक्शन कमीशन मध्ये MIM पक्ष रजिस्टर्ड आहे. अच्छा नहीं, हमने लड़ना ही नहीं तो हमने गोट्या खेलते रहना हमने सर. मी अवैसी साहेब फक्त गोट्या खेळायचं काम राहिलेलं आहे. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.